हरिण चारही दिशांनी गवत चरायला धावाधाव करत असते. एखाद्या दिशेला धोका आहे की नाही असा स्वतःच्या सुरक्षिततेचा जराही विचार न करता खायला चारा दिसला की ते पळत सुटते. संत कबीरजी म्हणतात की मानवाचे पण असेच होते. जे जे उपभोग घ्यायला मिळेल ते त्याला हवेच असते. कोठे थांबावे ते कळत नाही. आपण म्हणतो ना, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. त्याच्यामुळे मानवाला कोठे थांबावे हे कळत नाही. कारण भोगांची लालच एवढी असते की त्याच्यामुळे मन इंद्रिय पार आत्मप्रेरणेला गुंडाळून टाकतात. आणि या अशा भोगांपुढे तो विवेक संयम हरवून बसतो. संत कबीरजी म्हणतात की यावर एकमेव उपाय म्हणजे गुरु आज्ञेत राहावे, गुरुपदेशात राहावे. सद्गुरू नेहमी आपल्याला योग्य तेच उपाय करत असतात, सांगत असतात. त्यांचा सत्संग करावा आणि आत्मज्ञानी व्हावे. सद्गुरूच्या कृपेशिवाय आत्मज्ञान मिळणे अवघड आहे. याच्यासाठी नेहमी सत्संग करावा, गुरुच्या आज्ञेत गुरुपदेशात राहावे, आत्मज्ञानी व्हावे आणि मग जीवनाचा कैवल्यानंद घ्यावा. हरिओम.